काळभैरव मंदिर परिसरात विद्याप्रसारकच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम, सलग 8व्या वर्षी उपक्रम, 167 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. काळभैरी यात्रेनंतरचा परिसर 4 तासात स्वच्छ. स्वच्छ भारत अभियान आणि मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिरांतर्गत राष्ट्रीय सामाजिक उपक्रम म्हणून गडिंग्लज शहरातील विद्याप्रसारक मंडळ संचलित जागृती हायस्कूलच्या 167 विद्यार्थ्यांच्या सहभागातून जागृत देवस्थान काळभैरव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे हा उपक्रम सलग 8व्या वर्षी यशस्वीपणे पार पडला. नुकत्याच झालेल्या काळभैरी बाळभैरी यात्रेमुळे लाखो भाविक आणि दुकानदारांच्या वर्दळीनं देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती. प्लास्टिक वस्तू, कोंबड्यांची पिसं तसंच उरलेले अन्न टाकून दिल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं होतं. ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांनी हातात ग्लोव्ज घालून तब्बल 4 तास अविरत कष्ट घेत काळभैरी कमानीपासून हाडलगेपर्यंतचा परिसर तसंच काळभैरव मंदिराच्या सभोवतालचा संपूर्ण भाग स्वच्छ करून लखलखीत केला. या मोहिमेत इयत्ता 9वीतील मुलामुलींनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्वच्छता मोहिमेचं नियोजन क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी केलं. दरम्यान गणपतराव पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगत बडबड गीतं आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह वाढवला. तर अनिल कांबळे यांनी अण्णाभाऊ साठेंची गाणी सादर करून विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. काळभैरव मंदिराचे पुजारी संजय गुरव यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक करत त्यांना जलपान दिलं. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बी.जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी आणि सर्व संचालक मंडळाची प्रेरणा लाभली. तसंच मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, मुख्याध्यापिका सुनीता पाटील, उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचं प्रोत्साहन मिळालं. स्वच्छता मोहिमेत संपत सावंत, प्रवीण पाटील, मनोहर भोई, सागर मगदूम, कल्पना शिंदे, अनिल कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.